Hello students. So next आमचं सब टॉपिक असा पोलर फॉर्म. कॉम्प्लेक्स नंबर्स पोलर फॉर्मान कशे बर. सो पोलर फॉर्म रिप्रेझेंटेशन असा ते आम्ही एक्स वाय एक्सिसाचेर दाखवू शकता. ओके. सो आता हांगा कितें करतात की एक्स एक्सिस आमची रियल एक्सिस असता. ओके. जो आमचो एक्स पॉइंट असा तो आम्ही एक्सार दाखवतली आणि वाय असा पळय ती इमेजिनरी एक्सिस म्हणजे वाय चे पॉइंट सगळे इमेजिनरी एक्सिसार येते. ओके. सो जो आमचो ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर असा एक्स प्लस आय वाय. ओके. तेका आता पोलर फॉर्मान बरयतले दॅट इज झेड इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ओके. हे पोलर फॉर्म. ओके. सो आर कितें आर इज आर्ग्युमेंट सॉरी आर इज मॉड्युलस ऑफ झेड. आमचो कसो येता रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके. कॉस थिटा आमचो येतलो एक्सांसून. सो एक्स इज वॉट हांगा जर आमी कंपेर केले जाल्यार एक्स कितें येतलो आर कॉस थिटा. ओके. तसोच वाय आर साइन थिटा. ओके. सो कॉस थिटा एक्स अपॉन आर येता आणि साइन थिटा वाय अपॉन आर. ओके. हे आमकां जाय पडटले कारण आमी जेन्ना थिटा काडटली तेन्ना आमकां हेंचे सायनी पळोवच्यो पडटले. ओके. सो थिटा थिटा इज द आर्ग्युमेंट. ओके. इफ थिटा आमचो बिटवीन पाय टू मायनस पाय येता जाल्यार तेका प्रिन्सिपल आर्ग्युमेंट. ओके. सो हितून तुमकां जी आमी ट्रिग्नोमेट्रीची नॉलेज आसा ती तुमकां खबर आसंक जाय. दॅट इज मोर इम्पॉर्टंट कित्याक थिटा काडटा आसतना खूब मिस्टेकी जाता. सो आता 4 प्लेन आहा रायट. क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट सेकंड थर्ड आणि फोर्थ. आता हांगा जो आमचो पॉइंट येता तो कसो येता दोनूय पॉझिटिव्ह असता. करेक्ट. फर्स्ट क्वाड्रंटान. सेकंड क्वाड्रंटान आमचो एक्स आसा तो नेगेटिव्ह येतलो आणि वाय आसा तो पॉझिटिव्ह येतलो. थर्ड क्वाड्रंटान दोनूय नेगेटिव्ह. लास्ट क्वाड्रंटान आमचो एक्स पॉझिटिव्ह वाय नेगेटिव्ह. करेक्ट. आता ट्रिग्नोमेट्रीन आमी शिकल्या ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. हांगा all signs are positive. Here sin and cosec are positive. Here tan and cot are positive and here cos and sec are positive. Okay, जर तुमकां हे आता हांव फास्ट शिकयता जर तुमकां ही नॉलेज जाय जाल्यार तुमी ट्रिग्नोमेट्री म्हाजो इंग्लिशीन आसा तो पळोवंक शकता. ओके. ट्रिग्नोमेट्री स्टँडर्ड 11 प्लेलिस्टान आसा. सो हे जालें. ओके. जे आमी हांगासर कोऑर्डिनेट्स डिनोट करता ते कशे करता कॉस आणि साइन कॉस आणि साइन कॉस आणि साइन कॉस एंड साइन. राइट. सो आता फर्स्ट क्वाड्रंटान पडलो जाल्यार तो आमचो थिटा की तो आमचो पॉझिटिव्हच आसता. सेकंड क्वाड्रंटान पडलो जाल्यार आमी कसो बरयतली पाय मायनस थिटा. ओके. हे इम्पॉर्टंट आसा. फर्स्ट क्वाड्रंटान थिटा सेकंड क्वाड्रंटान पाय मायनस थिटा थर्ड क्वाड्रंटान मायनस ऑफ पाय मायनस थिटा आणि लास्ट क्वाड्रंटान मायनस थिटा. ओके. हे याद दवरा. सो पयली तुमकां खबर आसूंक जाय तो थिटा खंयच्या क्वाड्रंटान पडटा तो आमकां कसो कळटलो सायनी पळोवपाचे कॉस थिटा आणि साइन थिटाचे. ओके. सो आमी थोडे एक्झाम्पल्स करूया सो दॅट तुमकां ते कळटले. z इक्वल टू 1 मायनस आय. ओके. सो पयली आमी आर बरोवया मॉड्युलस 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर. हांगा तुमकां रियल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट सेपरेट करपाक कळपाक जाय. ओके. रूट 2 येता. सो आता
कॉस थिटा कितें जातलो x अपॉन r. x आमचो कितें आहा 1, r आसा √2. वॉट अबाउट साइन थिटा y अपॉन r मायनस 1 अपॉन √2. ओके. आता we have to find theta, right? थिटा खंयच्या क्वाड्रंटान आहा तो पळोवचो पडटलो. आता तुमकां हे ज्या व्हॅल्यूजा वरसून कळ्ळा आसतलें साइन आनी कॉस सेम आसा 1 अपॉन √2. सो थिटा आमचो π/4 आसतलो. करेक्ट. थिटा येतलो π/4. ओके. बट हांगासर आता कॉस थिटाची साइन आसा पॉझिटिव्ह आनी साइन थिटाची साइन आसा नेगेटिव्ह. ओके. सो आता आमकां तो खंयच्या क्वाड्रंटान पडटा तो पळोवंक जाय. सो कॉस थिटा आसा पॉझिटिव्ह आनी साइन थिटा आसा नेगेटिव्ह. ओके. सो हो आमचो फोर्थ क्वाड्रंटान पडटा. ओके. सो फोर्थ क्वाड्रंटान हांवें कितें सांगला मायनस थिटा घेवपाचो. सो π/4 आमी मायनस लावपाचो. ओके. सो आमचो आर्ग्युमेंट ऑफ z कितें जातलो मायनस π/4. सो पोलर फॉर्मान z कसो बरयतले आमी r cos theta plus I sin theta. So we can write this as r is √2 cos minus π/4 plus I sin minus π/4. Okay. So cos of minus theta, we write it as cos theta. Right? So cos π/4. And sin of minus theta is minus sin theta. So minus I sin π/4. Okay, हे पोलर फॉर्म. दूसरा क्वेश्चन पाहूया. √3 plus I. Both positive. -1 plus I घेऊया. ओके. परत R सेम येतलो √2. ओके. तो आनी हांव कॅल्क्युलेट करिना. cos थिटा मेळटलो म्हाका -1 अपॉन √2 आनी sin थिटा मेळटलो 1 अपॉन √2. ओके. आता थिटा पळोवंक जाय. आता cos नेगेटिव्ह आसा sin पॉझिटिव्ह आसा. cos नेगेटिव्ह आसा sin पॉझिटिव्ह आसा. सो सेकंड क्वाड्रंटान. सेकंड क्वाड्रंटान आमी कशें बरयता पाय मायनस थिटा. ओके. सो आर्ग्युमेंट ऑफ z पाय मायनस थिटा. थिटा कितें π/4. सो हो क्रॉस मल्टिप्लाय करून 4π मायनस पाय अपॉन 4. सो 3π/4. ओके. सो पोलर फॉर्म कितें जातलें √2 cos 3π/4 plus I sin 3π/4. ओके. सो हे तुम्ही सारखे लक्षात ठेवा.